सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बापू बागुल यांचा महिला बचत गटाच्या महिलांसह आत्मदहनाचा प्रयत्न। धुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल यांनी जय माता दी महिला बचत गटाच्या महिलांसह आज थेट धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला। एसीबी किंवा SIT मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी गेल्या 6 दिवसापासून जय माता दी महिला बचत गटासह विविध संघटनांचे आंदोलन सुरू आहे। मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी 15 ऑगस्टला सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता। याच पार्श्वभूमीवर आज सकाळी पालकमंत्री ध्वजारोहणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी बापू बागुल यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता बागुल यांना ताब्यात घेतले। पोलिसांच्या या तत्परतेमुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोठा अनर्थ टळला आहे। दरम्यान ग्रामीण विकास यंत्रणेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीवरून आंदोलक आक्रमक झाले असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। लाडक्या बहिणी रस्त्यावर आहेत, प्रशासन काय करत आहे? अजून दखल आमची घेतली नाही। काय मागणी होती? आमच्या मशिनरी आहेत, बोगस दिलेले आहेत, 3 वर्षापासून त्याला सांभाळतोय, काहीच नाही करत। आम्ही कर्जबाजारी झालो पहिला, आम्ही गाडी बसणार नाही नाही ताई नका बघूया, आमचं नका बघ किती आहे की नाहीये। आम्ही असं आहे, पण आम्ही पैशामध्ये आहोत, पुढे आहोत आम्ही।